भगवद्गीतेचा जो अभ्यास केला त्या भगवद्गीतेसाठी तुकाराम महाराज लिहितात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर हे गीता आणि भागवत आपला हा धर्म ग्रंथ आहे. भगवद्गीता आपला धर्म ग्रंथ आहे आणि याचा उपयोग फक्त आजकाल हात ठेवण्यासाठी, मैं जो कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. आणि तीच जर भगवद्गीता आपण बालपणापासून आपण जर आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना जर शिकवली तर जीवनामध्ये कधीही हात ठेवायची वेळ कधी येणार नाही. आणि म्हणून ही भगवद्गीता या संस्थेतर्फे 40 पेक्षा अधिक भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहे. 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये, मग ती स्वाहिली असो, रशियन असो, कॅनेडियन भाषा असो, इंग्रजी असो, तमिळ असो, तेलुगू असो, आपण ज्या भाषांची नावं घेतो त्या भाषांमध्येही भाषांतरित झालेली आहे. आणि भारतातच काय, अमेरिकेमध्ये 90% पेक्षा अधिक विश्वविद्यालयामध्ये भगवद्गीता शिकवली जाते. आपल्याकडे जर आपण जर शिकवली तर आपल्याला एक धर्माचा प्रचार करणारे किंवा धार्मिक म्हणून आपला गाजाबाजा होईल. पण अमेरिकेमध्ये ही भगवद्गीता सगळे विद्यार्थी एकत्र येऊन, आता ज्यावेळी अमेरिकेमध्ये शपथविधी झाली त्यावेळी त्या ठिकाणी कित्येक कार्यकर्त्यांनी भगवद्गीतेवरती हात ठेवून शपथ घेतली. तर हा जो धर्मग्रंथ, ज्यावेळी स्वामी विवेकानंद देखील अमेरिकेत गेलेले होते धर्मसभेसाठी, आणि धर्मसभेसाठी जाण्या अगोदर ज्यावेळी त्यांचे कपडे पाहून, असे भगवे वस्त्र पाहून तिथले लोक त्यांच्यावरती कमेंट करत होते, टीका टिप्पणी करत होते. म्हटले कसा साधू आहे, यांचे काय कपडे, काय हा अवतार. तर त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशामध्ये लोक कपडे पाहून तुमच्या देशामध्ये एकमेकाला किंवा एक दुसऱ्याला सन्मान दिला जातो, पण आमच्या भारत देशामध्ये त्याचा अध्यात्म किंवा त्याच्या बुद्धीसाठी त्याला सन्मान दिला जातो, फक्त कपडे बघून नाही. आणि तुम्ही इंग्रजीमध्ये मोठी भाषा किंवा मोठा प्रचार करत असाल, पण अध्यात्माशिवाय, रिलिजन ज्याला म्हणतो, धर्माशिवाय काहीच नाही. आणि ज्यावेळी तेच विवेकानंद पोचले धर्मसभेसाठी आणि त्यांनी पाहिलं स्टेजवरती वेगळे वेगळे ग्रंथ ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ, आणि सगळ्यात खाली भगवद्गीता ठेवलेली आहे. सगळ्यात खाली भगवद्गीता आणि त्यानंतर सगळे ग्रंथ ठेवलेले होते, कारण भगवद्गीतेचं एक दुय्यम स्थान आहे हे दर्शवण्यासाठी. पण स्वामी विवेकानंद म्हणाले, आपण भगवद्गीतेचं दुय्यम स्थान किंवा भगवद्गीता ही कमी तिचं महत्व आहे म्हणून आपण खाली जरी ठेवलेलं असेल, पण आपण कार्य बरोबर केलेलं आहे. भगवद्गीता सर्व धर्मांचं, सर्व रिलिजनचा आधारस्तंभ आहे आणि तो आधारस्तंभ असल्यामुळे सगळ्यात खाली आणि त्यावरती सगळे ग्रंथ आपण ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे ही भगवद्गीता फक्त धार्मिक ग्रंथ नसून एक मनुष्यासाठी एक मॅन्युअल प्रमाणे, जसं आपण कोणती एखादी वस्तू विकत घेतो, मग फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो किंवा टीव्ही असो, एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूसोबत आपल्याला एक मॅन्युअल प्राप्त होतं, एक पुस्तिका, कशा पद्धतीनं ती वापरावी, कनेक्शन 240 व्होल्टचं कनेक्शन किंवा स्टॅबिलायझर, किंवा पाण्यापासून दूर ठेवा, अग्नीपासून दूर ठेवा, लहान मुलांपासून दूर ठेवा, बऱ्याच त्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स, हे करा आणि हे करू नका, हे दोन्ही लिहिलेलं असतं. त्याच पद्धतीनं त्या नियमांचं पालन करून जर का आपण त्या वस्तूचा उपयोग केला तर ती जास्त कालावधीपर्यंत आणि टिकाऊ ती वस्तू राहते. तर भगवद्गीता देखील फक्त धार्मिक ग्रंथ नसून मनुष्य जीवन ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी मॅन्युअल आहे. काय खावं, काय खाऊ नये, कधी झोपावं, कधी झोपू नये, काय दान द्यावं, काय दान देऊ नये, मनुष्यानं कसं राहावं, कसं राहू नये,
हे सगळं शास्त्र जे सांगतं ते म्हणजे भगवद्गीता. आणि ते मॅन्युअल आहे, डूज अँड डोंट्स. मनुष्यानं हे करावं, मनुष्यानं हे करू नये हे सांगणार. आणि या मॅन्युअलनुसार जर का आपण नियमाने जर आपण राहिलं तर निश्चित आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं. ज्यावेळी रामाची जी अर्धांगिनी धर्मपत्नी सीतेचं अपहरण केलं रावणानं, कोणता वेश घेतलेला होता? एका साधूच्या वेशामध्ये येऊन त्याने अपहरण केलं. आणि त्यावेळी रावणाला त्याच्या मित्रपरिवाराने विचारलं, म्हणजे तुमच्याकडे सगळ्या कला होत्या, आपण वेगवेगळे रूप घेऊन कोणत्याही रूपामध्ये आपण सीतेचं अपहरण करू शकला असता. आता तर आपण साधूच्या रूपामध्ये अपहरण केलंय, मग रामाचंच रूप धारण करून का गेले नाही आपण? म्हटले तेही मी ट्राय केलेलं होतं, रामाचं रूप सुद्धा मी घेऊन गेलेले होतो, पण जेव्हा मी रामाचं रूप घेतलं त्यावेळी माझ्या हृदयामध्ये असलेली जी काम वासना आहे, वाईट विचार आहेत, ते पूर्णपणे नष्ट झालेले होते. बघा, फक्त रामाचं नाटक केल्यामुळे हृदयामधील सर्व जे वाईट गोष्टी होत्या त्या नष्ट पावलेल्या होत्या. आणि म्हणून त्याने एका साधूच्या रूपामध्ये येऊन सीतेचं अपहरण केलं भिक्षा मागण्यासाठी. तर फक्त नाटक केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं हृदय शुद्ध होऊ शकतं, तर खरोखर नीती नियमांचं पालन केलं तर का आपलं रक्षण होणार नाही? आणि म्हणून म्हटलेलं आहे, धर्मो रक्षती रक्षितः. जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपला निश्चित रक्षण करेल. कधी कधी लोकांना वाटतं की भगवद्गीता ही युद्धभूमीमध्ये सांगितलेली आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश दिला, आणि ही जर भगवद्गीता आम्ही घरात आणली तर आमच्या घरामध्ये देखील भांडण होईल किंवा आमच्या घरामध्ये कुरुक्षेत्र तयार होईल, म्हणून भगवद्गीता नको घरात. पण भगवद्गीतेचा जो अंतिम श्लोक जो आहे, सगळ्यात शेवट श्लोक, 700 श्लोकांपैकी शेवटच्या श्लोकामध्ये संजय आपलं मत देतोय. आणि संजय सांगतोय, यत्र योगेश्वरः कृष्ण तत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या ठिकाणी त्यांचा भक्त अर्जुन आहे, त्या ठिकाणी सौभाग्याची देवी लक्ष्मी, यश, विजय निश्चित आहे. तर मग भांडण होण्याचा प्रश्नच नाही. लोक घाबरतात भगवद्गीता हातात घेण्यासाठी. हो, आम्ही शुद्ध नाहीये, आम्ही काहीतरी खाल्लेलं आहे, आम्ही वाईट मांसाहार केलेला आहे, आम्ही भगवद्गीतेला हात लावू शकत नाही, घरात ठेवू शकत नाही. पण काही नाही, आपण भगवद्गीता हा धर्मग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा धर्माचं रक्षण करण्यासाठी. एका न्यूजपेपरमध्ये, आपण वर्तमानपत्रामध्ये एक आर्टिकल होतं, लेख, आणि त्या लेखामध्ये एकट्या वडिलांनी आणि तिच्या मुलींनी आपला अनुभव लिहिलेला होता. आजकाल आपण पाहतो वेगवेगळ्या धर्माचे लोक इतर धर्मीय मुलींना प्रचार करून किंवा फसवून विवाह करण्याचा प्रयत्न करतात. तर त्या मुलीला त्यांच्या वडिलांनी विचारलं, म्हटले, मी तुला इतकी 30 वर्ष सांभाळलं आणि 30 वर्षामध्ये तुला लहानापासून मोठं केलं, तुला शिक्षण दिलं, तुला वाढवलं, तुझी काळजी घेतली, आणि तू आम्हाला फसवून का असं परधर्मामध्ये दुसऱ्या धर्मात विवाह का केला? तर त्यावेळी त्या मुलगीनं सांगितलं, बाबा, तुम्ही मला 30 वर्ष शाळा शिकवली, वाढवलं, मोठं केलं, पण आम्हाला आपल्या धर्माविषयी, अध्यात्माविषयी कधीच सांगितलं नाही. तुम्ही सुशिक्षित मला केलं पण सुसंस्कृत केलं नाही. पण माझ्या प्रियकरांनी 2 वर्षामध्ये मला त्यांच्या धर्माविषयी सांगितलं, कशा पद्धतीनं नमाज पडायची ते सांगितलं, कशा पद्धतीनं कुराण वाचायला पाहिजे ते सांगितलं, आणि म्हणून मी त्याची पूर्णपणे शरणागती स्वीकारली. तर आपण मुलांना सुशिक्षित तर बनवतो, शाळेमध्ये घालतो, त्यांना शिकवतो, त्यांना चांगली डिग्री प्राप्त करून देतो, पण त्याबरोबर त्यांना सुसंस्कृत बनवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जसे एखाद्या लहान मुलाला खेळणी जर नाही दिली तर ते काही काळासाठी रडतं खेळणी न भेटल्यामुळे, पण ज्याला संस्कृती जर नाही दिली तर जीवनभर मग ते रडतं. जर त्याला संस्कार नाही दिले, संस्कृती म्हणजे संस्कार, जर त्याला संस्कार नाही दिले
तर मग ते जीवनभर रडू लागतं. कारण संस्काराशिवाय आजकाल काहीच नाही. आणि आपण पाहतो की संस्कार नसल्यामुळे आजकाल मातापित्यांबद्दल, गुरुजनांबद्दल किंवा आपल्या वरिष्ठांबद्दल आदर, सन्मान, सत्कार जो आहे तो राहिलेला नाही. आपण फक्त तथाकथित डिग्री, तथाकथित मोठमोठे व्यवसाय, पैसा याच्या मागे जर आपण धावत असलो आणि जर संस्कार नाही दिले तर मग त्याचा काहीच फायदा होत नाही. एखाद्या जशी जशी मुलं मोठी होतात मग तशी तशी त्यांना आई वडील देखील त्यांना ओझं वाटू लागतं. आणि या म्हाताऱ्यांसोबत कोण राहणार म्हणून मग वृद्धाश्रम हे चालू झाले. वैदिक काळामध्ये गुरुकुल होते, वृद्धाश्रम नव्हते. पण आज गुरुकुल नष्ट झालेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. कारण का कुणालाही आपल्या म्हाताऱ्या मातापित्यांना ठेवायची इच्छा नाही. हे संस्कार नसल्यामुळे. त्यांना वाटतं की आपण फक्त मोठमोठ्या देशात जाऊन चांगल्या कंपनीमध्ये चांगले पैसे कमवले तरच आपलं जीवन यशस्वी आहे. पण आई वडील, आपले परिजन, आपले नातेवाईक यांचा आशीर्वाद, यांच्या कृपेशिवाय जीवन कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. 16 संस्कार. आपल्याला 2च मिळत आहेत, फक्त लग्न आणि मृत्यू, बस 2च. आणि ते पण आजकाल व्यवस्थित केले जात नाहीत. सगळ्यात पहिला जो संस्कार चालू होतो गर्भाधान संस्कारपासून, ज्यावेळी पती पत्नी धार्मिक पद्धतीनं विवाह झाल्यानंतर दोघं एकत्रित येतात पुत्र प्राप्त करण्यासाठी. गर्भाधान संस्कार, त्यानंतर मग हळूहळू हळू 7 महिने मग मुलाचा जन्म, त्याच्यानंतर विद्यारंभ, त्यानंतर उपनयन संस्कार, असे वेगळे वेगळे संस्कार करत विवाह आणि मग सगळ्यात शेवटी अंत्येष्टी क्रिया. असे 16 संस्कार आहेत, ज्यामुळे त्या बालकाला, त्या परिवाराला, त्या गर्भवती महिलेला सर्वांचं रक्षण व्हावं यासाठी. पण आपण या सगळ्यापासून हळूहळू हळूहळू दूर गेलेलो आहे. आणि आपल्याला वाटते बॅकवर्ड आहे किंवा मागासलेला आहे किंवा आजच्या विज्ञानापुढे याची काही किंमत नाही आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या 5 वर्षापूर्वी कोविड नामक एक महामारी आलेली होती. आठवते सर्वांना? आणि सर्वांना जबरदस्ती घरात पॅक करून ठेवलेलं होतं. कुणीही बाहेर जाऊ शकत नव्हतं त्यावेळी. तर त्यावेळी सांगितलं गेलं की 14 दिवस क्वारंटाईन करा. कोणालाही जर त्याची लागण झालेली असेल किंवा जर कोविडची लक्षणं दिसत असतील तर 14 दिवस याला क्वारंटाईन करा किंवा बंदिस्त करा. तर 14 वर्षाचा क्वारंटाईन आपण ऐकलं असेल, जगन्नाथपुरी, जगन्नाथांचं नाव ऐकलं असेल. आणि जगातील सगळ्यात मोठी रथयात्रा, ज्या रथयात्रेमध्ये 15 ते 20 लाख भाविक भाग घेतात. तर जगन्नाथपुरीमध्ये लाखो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं होतं की जर कुणाला सर्दी पडसेची लागण असेल तर 14 दिवस त्याला क्वारंटाईन करा. आणि तिथल्या भाषेमध्ये त्याला अनवसर म्हटलं जातं. तर शास्त्रामध्ये सगळं आहे. स्मशानातून जाऊन आल्यानंतर आंघोळ करा, दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर आंघोळ करा, फ्रेश व्हा, हात धुवाय, सगळं शास्त्रामध्ये वेगवेगळ्या उपनिषदामध्ये सांगितलेलंच आहे. आणि या शास्त्रांच्या आधारावरतीच हे विज्ञान तयार झालेलं आहे. विज्ञान कोणी तयार केलेलं नाही. ज्यावेळी नालंदा विश्वविद्यालय, नालंदा युनिव्हर्सिटी ज्यावेळी मोगल लोकांनी पेटवली, जाळली, 6 महिने ती जळत राहिली. 6 महिने. म्हणजे विचार करा किती ग्रंथ आणि किती त्याच्यामध्ये पुस्तकं होती. 6 महिने रात्रंदिवस नालंदा विश्वविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी मधील ग्रंथ पुस्तकं जळत राहिले 6 महिन्यापर्यंत. इतका आध्यात्मिक ज्ञान किंवा मग ते आपण रसायनशास्त्र असो, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, डॉक्टरेट असो, कोणतंही शास्त्र ते आपल्याला भारतामध्ये उपलब्ध होतं. आणि भारतीयांनी जो शास्त्र किंवा भारतामध्ये चोरी करण्यासाठी आलेले ब्रिटिश, फक्त व्यवसायाच्या नावाखाली त्यांनी हिरे, जवाहरात, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, कोहिनूर हिरा भारतात नाहीये. हे सगळं ब्रिटिश इंग्लंडमध्ये आहे.
इंग्लंडचं जे म्युझियम आहे, म्युझियममध्ये ठेवलेलं आहे सगळं. तर स्वामीजी ज्यावेळी लंडनला गेले 1965 साली, तर त्यावेळी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी कुठून आलात आपण? रिपोर्टरने विचारलं. म्हटले भारतातून आलोय. म्हटले भारत तो गरीब देश, भिकारी देश, जे प्रत्येक वेळी येऊन इथं मागत असतात, आम्हाला हे द्या, पैसे द्या, लोन द्या, काहीतरी द्या 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 चाललेलं असतं. तुम्ही कशासाठी आलेले आहात? स्वामीजी म्हणाले, मी मागण्यासाठी नाही, मी देण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही सर्वजण ब्रिटिश भारतामध्ये आलात आणि भारतात येऊन व्यवसायाच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण भारत लुटून घेऊन गेलात. पण जो आध्यात्मिक वारसा आहे किंवा आध्यात्मिक जे धन आहे भारताचं, भगवद्गीता आणि भागवत, ते तुम्ही तिथंच ठेवून आलात आणि त्याची होम डिलिव्हरी देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि होम डिलिव्हरी मी भगवद्गीता इथं आणलेली आहे, ही भगवद्गीता देण्यासाठी. आणि त्याच भगवद्गीतेच्या आधारावर स्वामीजींनी अमेरिका, युरोप या ठिकाणी प्रचार प्रारंभ केला. आणि ज्यावेळी अमेरिकेत प्रचार झाला आणि अमेरिकेतून लोक इथं आले विदेशी, त्यावेळी भारतीयांनी स्वीकार केला. आणि त्यानंतर हळूहळू जर सांगितलं, प्रचार भारतामध्ये इतका वाढत चालला की आजपर्यंत 5 करोड भगवद्गीतेचं वितरण संस्थेनं केलेलं आहे. 5 कोटी भगवद्गीता. जगामध्ये सगळ्यात जास्त आध्यात्मिक ग्रंथाचं वितरण करणारी ही संस्था. 5 कोटी भगवद्गीता. ज्यावेळी कोविड झाला त्यावेळी फक्त भगवद्गीताच नाही, तर वेळेनुसार, वेळ प्रसंगी, कोविडच्या वेळी ज्यावेळी लोक बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यांच्या भोजनाची व्यवस्था होत नव्हती, 8 करोड प्लेट्स भोजन वितरित करण्यात आलं. 8 कोटी संपूर्ण भारतामध्ये 8 कोटी प्लेट्स भारतातील सर्व मंदिरांनी स्वतः रिस्क घेऊन मंदिरात प्रसाद बनवून पॅकिंग करून सगळ्यांना वितरण करण्यात आलं. आपल्या हॉस्पिटलमध्ये, वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. तर फक्त आध्यात्मिकच नाही, तर अध्यात्मासोबत सामाजिक सेवा देखील करणारी ही संस्था आहे. आता जगाची सगळ्यात ऑल आईज आर ऑन कुंभमेळा. कुंभमेळ्यामध्ये आज 50 कोटी भाविकांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं, त्रिवेणी संगमामध्ये. त्या ठिकाणी देखील इस्कॉन संस्थेच्या वतीनं दररोज 1 लाख भाविक भक्तांना दररोज प्रसाद वितरण करण्यात आला. 1 लाख एव्हरी डे. म्हणजे जर आज 40 दिवस झालेले असतील, आज 35 दिवस झाले, तर 35 लाख प्लेट्स वितरण करण्यात आलं प्रसाद. दररोज पहाटे 2 वाजता किचन चालू व्हायचं, 9 वाजता जो प्रसाद चालू व्हायचा वितरण करण्यासाठी, रात्री 9 पर्यंत नॉनस्टॉप. एक मोठी इंडस्ट्री असल्याप्रमाणे. तर समाजाला आपल्या आध्यात्मिक वारसा दर्शवण्यासाठी, समाजानं आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी आणि संस्कार त्यांना देण्यासाठीच ही संस्था पुढे येते. आणि जसं मी सांगितलं, काय खावं, काय खाऊ नये, कधी झोपावं, कधी झोपू नये, काय दान द्यावं, काय दान देऊ नये, भगवंतांनी सगळ्या भगवद्गीतेत सांगितलेलं. आणि ते आपल्यासाठी एक मॅन्युअल असल्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, जे शुद्ध आहार, शाकाहार जो आहे, दूध, फळभाज्या, फळं यापासून बनलेला जो आहार, सात्विक आहार आहे. अगदी मसालेदार, तिखट, अगदी हॉट स्पायसी ज्याला आपण म्हणतो, तो राजसिक आहार. जो अर्ध खाऊन ठेवलेला आहे किंवा बाहेर तसंच पडलेला आहे, उघड्यावरती नासलेले जे पदार्थ आहेत, त्याला तमोगुणी आहार म्हटलेला आहे. आपण बघा, रात्रीच्या वेळी लेट अध्ययन आपण जर करत असेल, अभ्यास, तर तेवढं लक्षात राहत नाही. पण त्या उलट जर सकाळी पहाटे जर लवकर उठलो आपण ब्रह्ममुहूर्ताला, ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास अगोदर, त्याला म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्त. तर त्या ब्रह्ममुहूर्तावरती जर उठून आपण अध्ययन केलं तर आपली बुद्धी विकसित होते आणि आपलं स्मरणशक्ती देखील वाढते. तर त्यासाठी जो नाम जप आहे किंवा ध्यान आहे, प्रत्येक इस्कॉनच्या मंदिरामध्ये, हे जसं मंदिर आहे सोलापूर ब्रांच,
त्याच पद्धतीनं जगातील प्रत्येक मंदिरात पहिली आरती पहाटे 4:30 वाजता होते, लोकल टाइम, काकडा आरती ज्याला म्हणतो, किंवा पहिली मंगल आरती 4:30 शार्प. त्याला घड्याळ बघायची आवश्यकता नाही, शंख वाजला की कळते की 4:30 वाजले. मग तो अमेरिकन टाइम असो, इंडियन टाइम असो किंवा युरोपियन टाइम असो, तिथल्या लोकल टाइम नुसार 4:30 वाजता आरती. दररोज सकाळी 8 वाजता भागवताच्या एका श्लोकावरती प्रवचन, तिथल्या भाषेनुसार. दररोज संध्याकाळी आरती झाल्यानंतर भगवद्गीतेवरती प्रवचन, एक श्लोक आणि त्याचं चर्चा. तर आपण सर्व भाग्यशाली आहात की आपल्याला भगवद्गीता इतक्या लहान वयात प्राप्त झाली. आणि फक्त प्राप्त झाली नाही तर आपण अभ्यास देखील केला. आणि अभ्यास जर केला नसता तर उत्तीर्ण आपण झालोच नसतो. देवा मला पास कर, अरे वेड्या अभ्यास कर. अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही परीक्षेत आपण पास होऊ शकत नाही. आता जसं फेब्रुवारी संपला की मार्च महिना चालू झाल्यानंतर मंदिरात विद्यार्थ्यांची संख्या वाढते दर्शनासाठी. दररोज सकाळी परीक्षेला जाताना देवा पास कर काहीतरी. तर असाच एक विद्यार्थी दररोज मंदिरात येत होता आणि त्याला पुजाऱ्याने विचारलं, म्हणजे दररोज येतो, हात जोडून प्रार्थना करतो, काय प्रार्थना करतो देवाला? म्हटले महाराज प्रार्थना वगैरे मला काय येत नाही, मी देवासमोर ABCD Z पर्यंत म्हणून दाखवतो आणि देवाला सांगतो तुम्हीच प्रार्थना याच्यातल्या ऍडजस्ट करून घ्या. कारण का सगळे अक्षरे A ते Z पर्यंत आहेत, तुम्ही त्याच्यातूनच शब्द तयार करा आणि प्रार्थना आपणच तयार करा. या जगामध्ये भगवंतांच्या शक्तीच्या पलीकडं काही नाही. अशी एक शक्ती जी आहे त्याला कुणी भगवंत म्हणतील, कुणी परमात्मा म्हणत असतील, कुणी पराशक्ती म्हणतील किंवा कुणी स्पिरिट जर म्हणत असतील, नावं जी काही आहेत, पण आपल्या शक्तीच्या पलीकडं एक शक्ती आहे, त्याला म्हटलेलं आहे अध्यात्म. ज्या ठिकाणी डॉक्टरही हात जोडतात, अभी हमारे हाथ में कुछ नहीं, सब कुछ ऊपर वाले के हाथ में. तर ती शक्ती म्हणजे तिथं म्हटलेलं आहे त्याला अध्यात्म. ज्या ठिकाणी भगवंतांच्या शक्तीचा आणि अध्यात्माचा विषय प्रारंभ होतो. ज्यावेळी आईन्स्टाईन आपल्या लॅबमध्ये होते आणि आईन्स्टाईननी एक नवग्रह मालिका जी असते लॅबमध्ये आपण तयार करतो, वेगवेगळे ग्रह, सूर्य, चंद्र, नेपच्यून, प्लुटो, गुरु, बुध, हे सगळ्या ग्रहांची ग्रहमालिका तयार केलेली होती. आणि त्यांचे मित्र आले सकाळी, म्हटले अरे किती सुंदर मालिका आहे, कुणी बनवली? म्हटले नाही अचानक तयार झालेली आहे. म्हटलं किती पागल आहे, अचानक थोडी तयार होते कधी, किती मूर्ख आहेस, अचानक कुणी तयार करू शकतं का? ही कुणीतरी बनवल्याशिवाय कशी तयार होऊ शकते? तर त्यावेळी आईन्स्टाईन म्हणाले ही छोटीशी ग्रहमालिका जर कुणी तयार केलेली आहे, आपण जर असं म्हणत असाल, तर जी जगामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये चाललेली ग्रहमालिका बिना कुणी तयार केल्या कशी असू शकते? कुणीतरी तयार केलीच असेल. आपल्याला शिकवलं जातं बिग बँग थेअरी, एक मोठा आघात झाला आणि सगळं तयार झालं. असं कधी होतं का? बॉम्बस्फोट झाल्यानंतर कधी चांगलं होतं? सगळा विध्वंस होतो. पण आपल्याला किती मागे ठेवलं जातं किंवा एक बॉम्बस्फोट झाला, बिग बँग थेअरी, आणि सगळे ग्रह तयार झाले आणि फिरू लागले. विध्वंस झाल्यानंतर सगळीकडे काही चांगलं होत नाही. जो डार्विनचा सिद्धांत आहे, आपल्याला जे शिकवलं जातं, आपण माकडाचे वंशज आहोत. माकड होतो आपण, दोन पाय समोरचे हात झाले, शेपटी आत गेले आणि आपण मनुष्य झालो. आणि हा सिद्धांत अमेरिकेमध्ये टोटली चुकीचा आहे म्हणून शिकवला जात नाही, पण आपण तो अजूनही शिकतोय. तो टोटली चुकीचा आहे म्हणून शिकवला जात नाही अमेरिकेत. आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, अध्यात्मामध्ये, की आपल्याला मनुष्य का म्हटलं जातं? ब्रह्माजी ज्याने या सृष्टीची उत्पत्ती केली, जे सृष्टीचे उत्पादक आहेत, त्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली आणि त्यांचा मुलगा होता मनु, आणि मनु महाराजांची पत्नी होती शतरूपा. आणि मनु आणि शतरूपानी या पृथ्वीवरती किंवा या सृष्टीमध्ये मनुष्यांची उत्पत्ती केली. पहिला मैथुन धर्माचा स्वीकार करून मनुष्यांची सुरुवात मनु महाराज आणि शतरूपापासून झाली. आणि म्हणून मनु महाराजांचं मनु आणि शतरूपाचं श, आणि म्हणून आपल्याला म्हटलं जातं मनुष्य. आपल्याला माकड म्हटलं चालेल का? ओ तुम्ही माकड होता की असं कसं झालं?
आपल्याला माकड जरी कोणी म्हटलं तरी राग येतं. आपण माकड नव्हतो, आपण ब्रह्माजींचे वंशज, आपण मनुष्य आहोत, मनु महाराज आणि शतरूपांचे. तर हेच आध्यात्मिक ज्ञान या संस्थेतर्फे वेगवेगळ्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पॉझिटिव्ह थिंकर, आर्ट ऑफ माइंड कंट्रोल, हे वेगवेगळे उपाख्यान किंवा स्पर्धा वगैरे घेऊन सर्व लोकांना मार्गदर्शन केलं जातं. कॉर्पोरेट लाईफमध्ये लोक स्ट्रेसमध्ये परेशान आहेत, मग त्यांना शिकवलं जातं स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करू शकतो आपण, टाइम मॅनेजमेंट करू शकतो. महाराज टाइम नाही आहे, मरने के लिए फुर्सत नाही आहे, मंदिर कधी आमच्याकडे मरायला वेळ नाही. मग त्यांना शिकवलं जातं टाइम मॅनेजमेंट आपण कसा करावा. तर सर्वांचं धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येनं आज हाऊसफुल झालेला आहे, टेम्पल हॉल भरून अगदी कोर्टयार्ड सुद्धा हाऊसफुल झालेला आहे. जसं आपण ऐकलं, जिल्हास्तरीय भगवद्गीतेची ही परीक्षा ज्यावेळी झाली त्यावेळी 50 शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि 2800 विद्यार्थ्यांनी. तर सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. तर इतक्या मोठ्या संख्येनं आजही अध्यात्माविषयी किंवा आध्यात्मिक जीवनाविषयी लोकांमध्ये रुची आहे, अध्यात्माविषयी आवड आहे आणि ती आवड असल्यामुळेच सर्वांना इथे येण्याची संधी प्राप्त झाली. आवड होती म्हणून निवड केली, आवड होती म्हणून आज मंदिरात येण्याची सवड सुद्धा भेटली. आवड होती म्हणून सवड भेटली, जर आवड नसती तर सवड भेटलीच नसती. तर हे मंदिर दररोज पहाटे 4:30 ते दुपारी 1, सायंकाळी 4:30 ते रात्री 9 पर्यंत मंदिर असतं. दर रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत भगवद्गीता आणि जसं दररोज भागवतमचं प्रवचन असतं 8 ते 9, पण रविवारी विशेष सर्वांसाठी विशेष मार्गदर्शन आणि त्यानंतर सर्व कीर्तन आणि सर्वांसाठी महाप्रसाद अन्नक्षेत्र दर रविवारी 8 ते 10. आणि येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ज्यावेळी उन्हाळी सुट्ट्या चालू होतील त्यावेळी लहान मुलांसाठी शिबिर देखील असते. 1ली ते 10वीच्या मुलांसाठी 2 आठवड्यासाठी उन्हाळी शिबिर किंवा बाल संस्कार वर्ग, ज्यामध्ये भगवद्गीता किंवा श्लोक पाठन किंवा भजन किंवा रंगीत आपलं जे पेंटिंग करणं, रांगोळी काढणं, मेहंदी काढणं, वेगवेगळे श्लोकांचं पाठांतर करणं, यासाठी संस्कार शिबिर नावाची शिबिर बाल वर्ग देखील घेतला जातो. तर आपण सर्वजण मंदिरात या. आपले काही प्रश्न असतील तर मंदिरच्या भक्तांना आपण विचारा. आणि आपलंच मंदिर आहे सोलापूर वासियांसाठी, बरेच आज पहिल्यांदा आलेले असतील आणि आपलंच आहे. केव्हाही आपण या. मोठमोठे उत्सव जसं जन्माष्टमी आहे, येत्या 6 एप्रिलला रामनवमी आहे, असे मोठमोठे उत्सव देखील मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. मंदिरची गोशाळा देखील आहे, जी गोशाळा भगवंतांची सगळ्यात आवडती गाय गोपाळ, गायींचे स्वामी गोविंद, गोशाळा देखील मंदिरच्या मागे आपण दर्शन करू शकता गोशाळेचं, ज्या ठिकाणी देशी गीर गायी आहेत. गीर म्हणजे ज्ञान, त्या अगदी हुशार गायी असतात. त्यांना जर आपण प्रेम केलं, त्यांचं सांगोपन केलं तर एका व्यक्तीप्रमाणे ते आदान प्रदान करतात. तर गायी सुद्धा आहेत, जवळजवळ 25 गायी आहेत. आणि या संस्थेच्या वतीनं हा जो प्रचार प्रसार संपूर्ण सोलापूर शहरात तर आहेच, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात देखील आहे, भारतभर आहे आणि नंतर विश्वस्तरावर देखील हा प्रचार आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण.